श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण या महिन्यात चैत्र नवरात्री, श्री राम नवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती सारखे महत्त्वाचे सण साजरे होतात। या महिन्यात अमावास्या तिथीलाही विशेष महत्त्व असतं। प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येते। अमावास्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे। ही तिथी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते। पंचांगानुसार यंदा चैत्र अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी 8:51 समाप्त होईल। पण उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावास्या ही बुधवारी म्हणजे 8 मे रोजी साजरी केली जाईल। या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध त्याचबरोबर गंगाजलने अभिषेक करायचा। हा अभिषेक केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखर पितृदोष त्याचबरोबर आपल्याला कालसर्पदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा मोक्षाची प्राप्तीही होत असते। या दिवशी स्नान, दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर पितरांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण काही विशेष उपायसुद्धा करायचे। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी इथे फक्त दही भात ठेवायचं। हा दही भात ठेवल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा दूर होणार आहे। त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। पण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। तर ह्या समस्या का उद्भवतात? तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात। समस्या म्हणजे काय? तर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, कलह होत असतील, आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, किंवा त्यांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असेल, किंवा बऱ्याचदा संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल, नोकरी, व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नसेल, तर अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता पितृदोष हा आपल्या कुंडलीमध्ये की आपल्या जीवनामध्ये का उद्भवतो? दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। असं म्हटलं जातं, अमावास्या तिथीला आपले पूर्वज ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्या आत्म्याच्या शांती करता किंवा त्यांच्या मोक्षाकरता आपण कोणत्या सेवा करतायत, दान करतायत, आणि आपले पूर्वज हे गाय, कुत्रा, कावळा ह्या रूपामध्ये ह्या भूतलावर असतात। आणि म्हणूनच आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरता, त्यांना तृप्त करण्याकरता हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक वाटीभर भात जो आहे तो वेगळाच शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या भाताला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं। तुम्ही प्लेटमध्ये काढू शकतात किंवा एक पेपर प्लेटमध्ये काढा किंवा द्रोण असेल तर त्याच्यामध्ये काढला तरीही चालणार आहे। आणि त्या भातावर आपल्याला थोडंसं दही हे
टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. हळद आणि कुंकूसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा दही भात जो आहे आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे. त्याचबरोबर हा दही भात आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं फिरवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हा दही भात उतरवून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार तेव्हा तुम्हाला काळजी फक्त एवढी घ्यायची आहे की हा उपाय करताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे, कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या बाथरूममध्ये एका कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवून द्यायचं आहे. आता बरेच लोक सांगतील की आमच्या घरामध्ये तर एकच बाथरूम आहे, आम्हाला ते वापरायचं असेल तर मग काय करायचं. तर मग काय करा, त्या दही भातावर तुम्ही एक बालती जी आहे ती उपडी टाकून ठेवून द्या. अशा रीतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या एका व्यक्तीने सकाळी लवकर उठायचं आहे आणि तो दही भात जो आहे तिकडनं उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्यायचं, जेणेकरून तिथे असणारे पक्षी, कुत्रा, मांजर कोणत्याही प्राण्याने हा जो दही भात आहे तो खाल्ला तरीही चालणार आहे. हा उपाय केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात. एकदा झाडाखाली दही भात ठेवून दिल्यानंतर आपल्याला सरळ आपल्या घरी यायचं आणि आंघोळ करून घ्यायची आहे. अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा. नक्की करून पहा. हा उपाय केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते. त्यामुळेच जे आहे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट, विघ्न, दारिद्र्य हे राहत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.